बॉलर कोण आहे बोलला? हे बॅट्समनचं नाव काय आहे त्या पहिल्या? यस वेलकम बॅक. 22 बद्दल सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. पहिला चेंडूवरती मात्र हल्ला बॉल केलाय, बिग हिट केलाय, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जेल 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 टिपला गेलाय, खेळ संपवलाय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, पहिला गडी गारद केला गेलाय. आदित्य या ठिकाणी मात्र बॅक टू द आउट असतील. मैदानाच्या आतमध्ये या गोल्डन डकचं शिकारपत्र केला गेलाय. जास्तीच्या धावा बनवल्या नाहीयेत. आता नॉनस्ट्राईक एंडवरती देखील आपण किरणला देखील पाहतोय. सगळे बॅच चांगले बॅटल ऋषीच्या माध्यमातून देखील जास्त उंचीचा चेंडू होता. काय गॅदर केला गेलाय, सुंदर गॅदर करण्याचा प्रयत्न केला. चांगला टप्पा, चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहिला संतोषाने आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये देखील थोडीशी महागडी षटक राहिलं होतं, परंतु या मॅच मध्ये ना सुरुवात आता मात्र चांगली करून दिली आहे. अप्रतिम गोलंदाजी मार्कवरती दाखल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर्स तानाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल. हलक्या बंदीने पंच केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका, थोडस डेंजर झोन असणार आहे का? पुश करो खुश रहोची भूमिका जरूर मैदानाच्या आतमध्ये जरूर घेतली देखील गेली आहे. आता तर चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एसपीएलचा तरार, एसपीएलचा रेड संग्राम, एसपीएलचा महासंग्राम, सीझन नंबर 5 5वा पर्व आपण पाहतोय. आणि आता तर संबंध सह्याद्री क्रिकेट असोसिएशन सर्व या ठिकाणी जोडले देखील गेलेत. टॉस देखील आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल देखील प्रतिस्पर्धी संघ ज्यांच्या माध्यमातून टॉस देखील जिंकला गेला. अर्थात भैरनाथ यांच्या माध्यमातून नाणेफेक देखील विजय केला गेला. हो यावेळी मात्र यू मिस आय डेफिनेटली फर्निचर फ्रॅक्चर करण्याचं काम केलंय. झटका क्रमांक दुसरा या ठिकाणी दिला गेलाय. तंबूच्या आश्रयामध्ये फलंदाज मात्र परतवलाय. दुसरा सलामीवर देखील बॅक टू दगावड आहे. थोडस आता मात्र दगावड शांत करण्याचं काम मराठा वॉरियर्स मात्र जरूर केलं गेलंय. काय कमालीची गोलंदाजी आहे. ज्या पद्धतीने पहिला मॅच मध्ये जो जज्बा ठेवला होता ना, तोच जज्बा, तीच चमक, तीच नजाकत, तीच धमक या मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर भैरवनाथ टायगर्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. टायगरी खेळी, वाघाची खेळी या संबंध क्रीडांगणामध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येस थँक्यू सो मच. यापुढील आवाज पुन्हा एकदा जोडले जातील सुशांतजी पाटील साहेब. थँक्यू सो मच. 12वा खेळाडू चला एक्स्ट्रा आमच्यापर्यंत जोडलं जा. मराठा वॉरियर्स संघ ज्या खेळाडूला नावं माहीत असतील असा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा, हे देखील विनंती आहे. थोडंसं स्पीडअप घ्या. लाईव्हचे मॅच आहेत, आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येत नाही आहेत. तो फॅनी कर तू तिकडे काय तुला स्वतःला येतं एकट्याला. अरे मग बाहेर काय येतो काय बोलतोय दादा? दादा चालू केल्याशिवाय ना येणार बाईक पाच धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5वा चेंडू ओव्हर द विकेटनं लॉब केलाय. चेंडू डिफाईन लेगच्या दिशेने. चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. षटकार ठोकलाय. चांगला चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहिला या अगोदर. एकूण धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय गणेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय लॉंग स्टॉपला बाउंड्रीच्या बाहेर. वाईट +4. 5 धावा. पंजा मिळतोय. शेवटचा चेंडू फेकायचा होता, परंतु शेवटचा चेंडू फेकत असताना कदाचित स्टंपची लाईन पाहिली, मात्र लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू गेला.
अवांतर पाहायला मिळाला. या 5 धावा ॲड होतील आणि ऑल टोटल आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय संतोष. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. लोवर फुलटॉस चेंडू यावेळेला अगदीच आपण पाहिलं हा डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आपण पाहिल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावा धावफलकावरती 16. 2 गडी बाद मात्र झालेत. मात्र आता अजूनही 3 षटक शिल्लक असणार आहेत. आपण पाहिलं या अगोदरचे मॅच अतिशय चांगली झाली. मोठे फटके पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर इथे मात्र भैरवनाथ टायगर्स आणि मराठा वॉरियर्स. भैरवनाथ टायगर पहिली मॅच मात्र जिंकलाय. ही त्यांच्या वाट्यातील दुसरी मॅच आहे. एकूण 3 मॅचेस आणि 3 मॅचेस मधून दुसरी मॅच. टोटल 5. आजच्या दिवसात एकूण 4 मॅचेस मात्र इथे लीग नुसार ही दुसरी मॅच आपण पाहतोय. नवीन गोलंदाज यावेळेला चेंडू मिड विकेटच्या डोक्याकडे अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबत नाहीये. जातोय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. या षटकारानंतर पुन्हा एकदा राऊंड विकेटनं गोलंदाजी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ रेषेमध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स. सीमारेषा बाहेर. चौकार. आज मात्र षटकार आणि चौकार फार पाहायला मिळतात प्रत्येक इनिंग मध्ये. इथे 2 मोठ्या फटक्यां समवेत एकूण धावा 26 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहतो. या 2 चेंडूंवरती मोठे फटके. यॉर्कर लाईन इथे अडवण्याचा प्रयत्न. मात्र एकच धाव. एका धावेने धावफलक 27 वर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गणेश. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लिपला चेंडू. काय जबरदस्त कॅच. परंतु इथे मात्र कॅच भूमीला ड्रॉप केली आहे. चांगला प्रयत्न होता. 100% डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. परंतु अंतिम काही सेकंदात झेल मात्र बॉडी बॅलन्स करत असताना भूमीवरती पडलाय. पुढचा चेंडू. यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न. पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु जातोय चेंडू. 1 बाउन्स. सीमारेषा बाहेर. चौकार. चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. गोलंदाज फलंदाजांना थांबवण्यासाठी प्रयत्न करतायत परंतु यश मिळत नाही. 32 धावा धावफलकावरती. 32. आणि इथे आणखी एक दमदार फटका पाहायला मिळतोय. मोठे फटके. पहिल्या इनिंग मध्ये जास्त धावसंख्या बनवण्याचा एक मनसुबा घेऊन तानाजी आणि गणेश खेळपट्टीवरती आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांचा पाऊस पाहायला मिळतो या कडक उन्हामध्ये. घड्याळाचे काटे आपण पाहतोय 1:58 जाऊन पोहोचलेत. अजूनही अर्धा दिवस शिल्लक असणार आहे आणि आपल्याला माहिती पडेल की 4 मॅचेस प्रत्येक टीमला खेळायच्या आहेत आज आणि उद्या. मात्र कशा प्रकारे या लीग मध्ये कुठला संघ वरचढ ठरतोय.
2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावा 38, 2 विकेटच्या नुकसानीनंतर. पुढचा चेंडू यावेळेला पॉइंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू येतोय डीप कव्हरला. चौकार. आतापर्यंत तानाजीनं मोठे फटके ज्यामध्ये यस गणेश देखील त्याला साथ देतोय. 15 धावांची आतापर्यंत खेळी 5 चेंडूंमध्ये पाहायला मिळते. तानाजी देखील त्याच लयीमध्ये 6 चेंडू 22 धावांवरती तानाजी खेळतोय. मात्र चांगली पार्टनरशिप राहिली आहे. गोलंदाजी मार्कवर रोहित आपण पाहतोय. पहिला चेंडू चौकार ठरलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आवडती बाजू, आणि इथे चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. असं वाटलं थोड्या क्षणासाठी की हातामध्ये चेंडू आला, परंतु चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. या अगोदरही गणेशनं याच पद्धतीचा चेंडू खेळला होता. पहिल्या षटकात चौकार आला होता. चेंडू द्यायचा आहे. बॉल घे. जुना बॉल आहेच नाही तर कुठलं देणार आहे. 1 रनवर 2 विकेट गेलेले ना, त्याच्यानंतर ही पार्टनरशिप झाली. 1 रनवर 2 विकेट होते. आपण जर चित्र पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 1 धावसंख्या होती आणि 2 विकेट आले होते. त्यानंतर खेळपट्टीवरती गणेश आणि तानाजीनं असं काही चित्र रंगवलं की एकूण धावसंख्या धावपलकावरती 40च्या पुढे म्हणजे 50 गाठायला गेले आहे. एकूण धावसंख्या धावपलकावरती 46, 46. रोहित ओव्हर द विकेटनं चेंडू फेकतोय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर हा षटकार. मोठे फटके इतके झालेत की चेंडू देखील अगदी हे दोन्ही फलंदाज गायब करतायत. जुना चेंडू नाहीयेत, संपलेत. प्रत्येक आयोजकाला जुना चेंडू द्यायला आवडतो, कारण नवीन चेंडू जेवढे शिल्लक राहतील तेवढे त्यांच्यासाठी चांगले असतात. परंतु इथे जुने चेंडू संपलेत. रोहितनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी हातामध्ये घेतली आहे, आतापर्यंत 3 मोठे फटके, त्याला थांबवावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही आहे. यावेळेला चेंडू आणखी एक चौकार. 4-4, 6-4 असं चित्र या 4 चेंडूंमध्ये पाहायला मिळतंय. रोहितचा जर आपण विचार केला तर त्याची लाईन ही डावखुऱ्या हाताची आहे, परंतु तो त्या पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करताना दिसत नाही आहे, कारण आतापर्यंत त्यानं चेंडू फेकलेत 4, ज्यामध्ये 3 चौकार आणि 6 धावा, 1 षटकार पाहायला मिळतो. ऑल टोटल आपण पाहतो 18 धावा त्यानं खर्च केल्यात. या 2 चेंडूंमध्ये जर त्यानं या दोन्ही फलंदाजांपैकी एक जरी विकेट घेतली तर या 2 चेंडूंना जास्त महत्त्व राहील. परंतु गणेश ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय, यावेळेलाही चेंडू चांगला होता, परंतु बॅटच्या राडारमध्ये आला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या चेंडूला मात्र त्याला यश आलंय. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने असेल, कारण आतापर्यंत चांगली पार्टनरशिप राहिली आहे. सुरुवातीचं चित्र अगदी माहोल होतं फिल्डर्सच्या माध्यमातून, भैरवनाथच्या माध्यमातून. लोभार पुलटा चेंडू तितक्याच नजाकतने खेळून काढलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक पंचांचा इशारा येणं बाकी आहे. नेमकं काय त्या ठिकाणी? यस, षटकार. वेळ घेतली पाहिजे, कारण नेमकं चित्र काय आहे हे आपल्याला तेथील रसिक सांगत असतात. ऑल टोटल 61 धावा, माफ करा 62 धावा, 62. 18 चेंडूंमध्ये 62 धावा आत्तापर्यंतच्या सर्वात जास्तीत जास्त धावसंख्या बनवल्यात या टीमनं. नाव आहे मराठा वॉरियर्स. आणि या मराठांनी खरं तर 3 ओव्हरमध्ये
62 धावसंख्या बनवल्यात, म्हणजे जवळजवळ 5 षटकांचा सामना, 5 षटकांचा स्कोर आतापर्यंत बनवला आणि त्याच्या वाट्यात अजूनही एक षटक शिल्लक आहे. 7 रनची पार्टनरशिप झाली. आतापर्यंत आपण पाहिलं 60 धावांची पार्टनरशिप, काय जबरदस्त. मला वाटते 5व्या पर्वांपैकी आतापर्यंतची 4 पर्वांपैकी ही 5व्या पर्वातील सर्वात मोठी आतापर्यंतच्या या पर्वांपैकी. गतवर्षी देखील नाबाद 72 पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर त्याच दिशेने वाटचाल, तो रेकॉर्ड मोडण्याची संधी या षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांकडे आहे. परंतु गोलंदाज आपण पाहतोय रुचिन. राऊंड विकेटना चेंडू फेकून काढेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला ठाऊक नाही, या 10Xचा बॉल आहे. चेंडूच्या अंगावरती जाणं प्रत्येक फिल्डर पसंत करतं, परंतु चेंडू अगदी त्याच्यावरून गेलाय. 4 धावा, 66 धावा धावफलकावरती. पण बॉल फील्डर सेट करायला सांगा ना. तानाजीनं अगदी नावाप्रमाणे फलंदाजी केली आहे. रुचिनचा पुढचा चेंडू, यावेळेला लोवर फुल टॉस आहे, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, यावेळेला चूक होणार नाहीये. एकच धाव, बऱ्याच चेंडू नंतर एकेरी धावसंख्या पाहायला मिळते. एका बाजूला तानाजी, दुसऱ्या बाजूला गणेश, दोन्ही फलंदाज तुटून पडत आहेत धावसंख्या बनवण्यासाठी. 67 धावा धावफलकावरती. यावेळेला एक चपराक देण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच इशारा करतायत अवांतर चेंडू आहे. आवाक्याच्या बाहेर आपल्याला हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 68 धावा. अगदी शांततेत हा चेंडू आपण पाहूया. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधले परंतु तिथे चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन, चांगलं एफर्ट दिलाय फलंदाजानं. प्रयत्न फार सुंदर, पण परंतु त्याच्याही सुंदर प्रयत्न फिल्डरनं केलाय. एकच धाव मिळेल. 69 धावा धावफलकावरती. तानाजी ऑन स्ट्राईक वरती येईल. रुचिन यांना आतापर्यंत चेंडू फेकून काढले तर जवळजवळ 3, अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर लाईन सोडून चेंडू गेलाय. अवांतर. सत्तर धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअरलेकडे चेंडू जातो, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, अडवण्याचा प्रयत्न सुंदर केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न, तोही सक्सेस. 2 धावा. 72 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अतिशय जबरदस्त धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत चांगली धावसंख्या बनवली आपल्या टीमनं, मराठा वॉरियर्सनं. यावेळेला स्वीपरला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट थ्रो. एकच धाव. या षटकामध्ये सुरुवातीचा चेंडू जर पाहिला तर एक चौकार गेला होता, त्यानंतर मात्र रुचिननं कमाल केली. रुचिननं कमाल केली या गोलंदाजीत. पायालगतचा चेंडू, तितकाच नजाकतने आणि तितकीच सुंदर कॅच. शेवटचा चेंडू ओव्हर झाली. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. ऑल टोटल 73, 73 धावा, 74 धावांचं टार्गेट. 74 धावांचं टार्गेट मराठा वॉरियर्स टीमनं भैरवनाथ टायगर संघासमोर ठेवलंय.
4 ओव्हरमध्ये. तर कशा प्रकारे या धावसंख्या बनवतायत, कशा प्रकारे त्यांना थांबवतात हे पाहण्यासाठी जाऊया अगदी लगेचच या सेकंड इनिंगमध्ये. चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच यायचं आहे. यानंतरची मॅच सानवी आणि वाटोळे बरोबर. हॅलो यस या पुढे होणारा मॅच असेल सानवी स्ट्रायकर्स बनाम वाटोळे वॉरियर्स. चला थोडंसं विनंती आपण टॉस करता या. वाटोळे वॉरियर्स बनाम सानवी स्ट्रायकर्स. चला कर्णधार थोडंसं स्पीडअप घ्या, आपण टॉस करता या. आणि हा मॅच देखील खूप पाहण्यासारखा असणार आहे. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस करता या. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. वाटोळे वॉरियर्स विपक्ष सानवी स्ट्रायकर्स. पारस पारस कॅमेरामॅन. हॅलो हॅलो येस वेलकम बॅक. सामन्याच्या मध्यंतरानंतर आपण पुन्हा एकदा टॉसच्या दिशेने वळतोय. टॉस का बॉस एक मोठी मॅच एक बाजूला असेल सानवी स्ट्रायकर्स प्रतिस्पर्धी संघ वाटोळे वॉरियर्स संघ. हेड अँड टेल या ठिकाणी आपण टॉस का बॉस पाहतोय आणि अर्थात कॉल केला जाईल. अर्थात सानवी स्ट्रायकर्स यांच्या माध्यमातून कॉल केला जाईल. हेड अँड टेल आयोजकांच्या माध्यमातून टॉस केला गेला आणि आता टेल टॉस देखील या ठिकाणी विन होत आहेत. याचं एक चांगली मॅच असेल. अर्थात एक बाजूला आपण पाहतो सानवी स्ट्रायकर्स बनाम वाटोळे वॉरियर्स. सानवी स्ट्रायकर्स या ठिकाणी नाणेफेक विजय या ठिकाणी झाले, तर आपला निर्णय काय असेल? नक्कीच एक मॅच चांगली पद्धतीची पाहायला देखील मिळेल. एक बाजूला सानवी स्ट्रायकर्सचा संघ, एक बाजूला वाटोळे वॉरियर्सचा संघ आणि या मॅचच्या दरम्यान दोन्ही संघ एक एक मॅच या ठिकाणी जिंकल्यात. त्यामुळे हा मॅच काटेकी टक्करवाला असेल यात मात्र शंका नाही आहे. काय वाटतं आपल्या संघाला या ठिकाणी, काय सांगाल? कारण पहिला मॅच आपण नक्कीच जिंकलात आहे. दुसऱ्या मॅचमध्ये आपल्या संघाला काय गायडन्स कराल? दुसऱ्या मॅचमध्ये दुसरी मॅच जिंकण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असेल. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहिलं तर सानवी स्ट्रायकर्स आपण देखील पहिला मॅच जिंकलात आहे. या मॅचमध्ये आपला निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा निर्णय आमचा. यस थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेच्या दरम्यान बिग मॅच, बिग बॅटल नक्कीच पाहण्यासारखं आहे. दोन्ही संघ, त्याचे संघ मालक एकमेकांना आपण पाहिलं तर शुभेच्छा देखील दिल्या गेल्या आहेत. आणि आज क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण वळतोय मायक्रोफोनवरती जोडले जातील सुशांतजी पाटील साहेब. थँक्यू. एकूण टार्गेट आपण पाहतोय 74 धावांचं टार्गेट. गेम ऑन. फुलटॉस चेंडू यावेळेला सुरुवात केली आहे. जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न या पहिल्या चेंडूवरती आलाय. षटकार. या षटकारानं मात्र सुरुवात केली आहे. 73 धावा बनवायच्या आहेत आणि मोठ्या फटक्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. नवनाथनं मागच्या मॅच मध्ये कमाल केली होती. यावेळेला कमाल करण्याचा प्रयत्न. आणखी एक चौकार. दोन मोठे फटके पाहायला मिळत आहेत.
कार्पेटच्या सहारे हा चेंडू ढकलून दिला डीप कव्हरकडे. 73 धावांचं टार्गेट. नवनाथला माहिती आहे पहिली मॅच जिंकलोय, दुसरी मॅच जिंकायची असेल तर प्रत्येक चेंडू आम्हाला प्रयत्न करावा लागेल. पहिल्या मॅचमध्ये फारसं काही करता आलं नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा गली शोधली आहे. पॉइंटच्या गलीतून चेंडू जातोय 4 धावांसाठी. P1चा पुरेपूर वापर. 1 षटकार 2 चौकार. आतापर्यंत एकूण धावसंख्या बनवल्या 3 चेंडूंमध्ये 14. ऑन स्ट्राईक वरती नवनाथ, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ऋषिकेश आणि गोलंदाजी मार्कवर सागर. मोठ्या फटक्यांचा शोध पॅव्हेलियन मधूनच केला होता, कारण 74 धावांचं कडक आव्हान पार करायचं असेल तर त्याशिवाय पर्याय नाही. अपील जोरात केली आहे. अपील मध्ये खरं तर विश्वास थोडा कमी होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पायाच्या मधून हा चेंडू गेलाय आणि इथे डॉट बॉल फार गरजेची होती खरं तर ही अपील. डॉट बॉल पाहायला मिळाला तिथे. क्लीन बोल्ट, दांडी गोल. यावेळेला मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. नवनाथ नावाचा बहारदार खेळाडू आता मात्र थांबवलाय. जावं लागेल परतून पुन्हा तंबूच्या आश्रयाला. विकेटची गरज होती, कारण जो खेळाडू लगातार 3 चेंडूंवरती मोठे फटके खेळतोय त्याची बॅट मात्र लागली होती. त्याला थांबवण्यासाठी सागरनं प्रयत्न केला आणि तिथे त्याला यश मिळालं. नवीन फलंदाज दीपक. हाच तो दीपक ज्यानं मागच्या मॅचमध्ये आल्या दीपकांची आरास लगावली होती. मॅन ऑफ द मॅचचा मान मिळाला होता, परंतु यावेळेस त्याला आता मात्र पहिल्यापेक्षा अधिकतम प्रयत्न करावे लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. पहिली मॅच जिंकली खरी, परंतु दुसरी मॅच चालू झाल्यानंतर नवा संघर्ष, नवे फटके, नवी टीम आणि नवी वेळ. या नव्या साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नवा खेळ करायचा आहे. गोलंदाजाचा अभ्यास करून तुम्हाला फटके सजवायचे आहेत, कारण ज्या पद्धतीनं सागर गोलंदाजी करतोय 3 मोठे फटके आल्यानंतरही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं दडपण वाटत नाही. मागच्या 2 चेंडूंमध्ये त्यानं कमाल केली. अजूनही शेवटचा चेंडू आहे या षटकातील. ड्रॉप करण्याचा प्रयत्न यावेळेला स्वतः गोलंदाज जाईल. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत 14 धावा. एका विकेटच्या नुकसानीनंतर 14 धावा पहिल्या षटकात येतात. म्हणजे एकूण जर आपण सरासरी पाहिली, रन रेट जर पाहिलं तर 74 धावांचं टार्गेट असताना एकूण खरं तर 18.5च्या सरासरीनं जाणं गरजेचं होतं, परंतु त्याच्या जवळच अगदी झेप घेतली आहे नवनाथ भैरवनाथ टायगर या टीमनं. नवीन फलंदाज दीपक यावेळेला येताना आपण पाहिला, परंतु नॉन स्ट्राईक एंडला असलेला खेळाडू आता मात्र स्ट्राईकवरती दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी येईल ऋषिकेश. चला वेळ लावू नका, वेळ अजिबात लावायचा नाहीये. पुढचा चेंडू यावेळेला पुल केलाय, तोही सक्सेसफुल केलाय थेट बॅनर वरती. षटकार. वन बाउन्सचा इशारा आलाय. या 6 धावा मिळतील. 20 धावा धावफलकावरती. चेंडू बाउन्स केला आणि त्यानंतर त्या चेंडूला पारखलं आणि त्या दिशेनं ढकलून दिला ऋषिकेशनं. एकच चेंडू खेळतोय आणि एक षटकार लगावतोय. 20 धावा धावफलकावरती. 74 धावांचं टार्गेट. या 2 षटकात धावसंख्या येणं फार गरजेचं आहे.
मोठा फटका, आणखी एक स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आता प्रश्नात पडलाय, नवनाथ सारख्या फलंदाजाला मैदानातून बाहेर पाठवल्यानंतर ऋषिकेश आता तयारी सुरू केली आहे. 2 फटके 12 धावा देऊन जात आहेत, म्हणजे एकूण 26 धावा धावफलकावरती. 18.5च्या सरासरीने जाणं गरजेचं होतं, मात्र ती सरासरी आता मात्र सुरू ठेवली आहे. लगातार 2 षटकार हॅट्रिकच्या बोळ्यावरती. कमिटीकडनं 500 रुपये, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि या षटकार हॅट्रिकसाठी. लॉप केलाय चेंडू, ओहो माहिती हिट. आणखी एक षटकार, लगातार 3 षटकार. षटकारांचा पाऊस या कडक उन्हामध्ये ऋषिकेश द्वारा पाहायला मिळतोय. आता मात्र विचारात पडलेत, सर्व खेळाडू एकत्रित येतील. लगातार 3 षटकार, एकूण धावसंख्या धावफलकावरती लिहिली जाईल. ऑन बोर्ड वरती टोटल 32 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किरण. आता लाईन आणि लेंथ बदलावी लागेल, परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅन्स नो लँड, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि इथे 2 धावा. या चेंडूवरती थोडासा एक दिलासा मिळाला असेल किरणला, कारण याच चेंडूसाठी कदाचित तो मागच्या 3 चेंडूंवरती प्रयत्न करत होता. 2 धावा मिळतील. आतापर्यंत 20 धावा 4 चेंडूंमध्ये बनवतोय ऋषिकेश. किरण वन्स अगेन 5वा चेंडू आपल्या कोठ्यातील फेकून काढेल. माफ करा, या वेळेला आणखी एक आउट ऑफ द पार, षटकार. शेवटचा बॉल. एकूण धावफलकावरती 40. काय जबरदस्त फलंदाजी, काय जबरदस्त एफर्ट. 74 धावा बनवायच्या, 4 षटक. काय कठीण आव्हान आहे, परंतु त्या कठीण आव्हानांना आम्ही घाबरत नाहीये. याचं प्रत्युत्तर दाखवतोय ऋषिकेश. खडे षटकार लगावतोय, ज्याची खरं तर गरज आहे टीमला. पुढचा चेंडू, या वेळेला शेवटचा चेंडू नेमकं काय असेल. किरण पुन्हा एकदा तयार, ओव्हर द विकेट ना ऋषिकेश साठी. हा चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, अपील केली आहे जोरात. पंचांनी बोट आकाशाकडे, विकेट. शेवटच्या चेंडूवरती का होईना परंतु यश मिळालंय. फार महत्वाची विकेट आता मात्र मिळालंय किरणला. भलेही त्याच्या षटकामध्ये एकूण धावसंख्या गेल्या ऑल टोटल 26 धावा गेल्या, परंतु ज्या 26 धावा ऋषिकेशनं बनवल्या त्या ऋषिकेशला त्यानं शेवटच्या चेंडूवरती थांबवलं. हे देखील फार महत्वाचं आहे. म्हणजे ही विकेट आणि 26 धावा तराजूमध्ये जर ठेवल्या ना तर बराबरी करतील, समतोल राखतील. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत, त्या म्हणजे 40 धावा. 74 धावांचं टार्गेट. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 34 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे ऋषिकेशनं आणि नवनाथनं आतापर्यंत आपल्या टीमला योग्य लयमध्ये आणलंय, योग्य वाटेत आणलंय. आता त्या वाटेतील प्रवास येणाऱ्या फलंदाजाला करायचा आहे, जो करण्यासाठी दीपक तयार आहे आणि येणारा नवीन फलंदाज सचिन. 12 चेंडू 34 धावा कशा प्रकारे बनवतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश. 12 मधील पहिला चेंडू आपण पाहतोय. ओ काय जबरदस्त चेंडू. फिरकी चक्री पाहायला मिळतो या गोलंदाजाकडून. 12 चेंडू 40 माफ करा 34चं समीकरण आणि इथे 12 मधील पहिला चेंडू मात्र त्याला डॉट मिळालाय. दीपकला चेंडू समजला नाहीये, तो होता तयारीत. इथे वेगवान चेंडू येईल आणि मी त्याला खेळून काढेल, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळालं नाहीये.
पाहूया दुसरा चेंडू राऊंड द विकेटनं. यावेळेला चेंडू चांगला आहे. अपील केली जाते. गुडघ्याच्या खाली चेंडू राहिलाय आणि गुडघ्याच्या खाली चेंडू राहिला तर तुम्हाला थोडंसं डाऊन होऊन हा फटका सजवावा लागतो. परंतु इथे लगातार 2 डॉट बॉल आता मात्र थोडं प्रेशर निर्माण करू शकतात. 34चं समीकरण होतं 12 चेंडूंमध्ये आणि 2 डॉट झाल्यानंतर 10 बॉल 34 असं समीकरण आलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे आणखी एक डॉट बॉल. होण्याची शक्यता परंतु इथे 22 रन मिळेल. नऊ बॉल 33 धावा. या 3 चेंडूंमध्ये मोठे फटके 2 मारणार फलंदाज कोण. 2 मोठे फटके खेळण्याचा एक प्रयत्न तर दुसऱ्या बाजूला एखाद डॉट बॉल या सामन्याला आणखी बांधून ठेवू शकतो. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय अविनाश जबरदस्त. या गोलंदाजाला खरं तर दुसऱ्या षटकामध्ये आणायचं होतं परंतु हाही निर्णय त्यांचा फार महत्त्वाचा राहिलाय. कारण 12 चेंडू 34चं समीकरण आणि हे 6 चेंडू अप्रतिम फेकताना दिसतो अविनाश. मोठा फटका यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. अतिशय जबरदस्त. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 8 बॉल 33 धावा. तानाजी विलास होते त्या ठिकाणी. नवीन फलंदाज रोहित. आठ बॉल 33 धावा. 2 मोठे फटके या चेंडूंवरती येणं फार गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी 25 ते 26 धावांच्या आतमध्ये जर पुढचा षटक राहिला तर कदाचित फलंदाजाला प्रयत्न करताना कुठलाही प्रेशर असणार नाहीये. फिल्डिंगमध्ये बदल केला जातोय. पहिले 2 चेंडू पाहिले अविनाशचे आपण तिथेच खरं तर त्यानं मॅच फिरवली होती. डावखुरे आताचा फलंदाज. मागच्या मॅचमध्ये या रोहितनं कमाल केली होती. आता या मॅचमध्ये त्याला प्रयत्न करायचे आहेत कारण मराठा वॉरियर्सची ही पहिलीच मॅच आहे आणि तो मात्र या ठिकाणी वरचढ ठरतोय. डॉट बॉल म्हणजे डोकेदुखी. अशा वेळेस बॅटला चेंडू लागणं फार महत्वाचं असतं. 7 बॉल 33 धावा. शेवटचा चेंडू. लप केला चेंडू ऑन साइडला डीप लेग कडे. 1 बाउंस सीमा रेषा बाहेर चेंडू जाईल. चौकार. समीकरण आता मात्र 6 चेंडू 29 धावा.